श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा संपन्न होत असताना आज हे आमचं सोहळा संपन्न करण्याचं 5वं वर्ष. गेले सातत्याने 5 वर्ष झालं ही मंदिर उभारणी असेल किंवा ह्या सोहळा संपन्न होत असताना आमचे सेवेकरी असतील, रजनीगंधा परिवार असेल आणि विशेष करून आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभतं ते आमचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय सचिनदादा चिंचवडे असतील, त्याचप्रमाणे सागरदादा असेल, यशराज चिंचवडे असतील आणि आमचा हा रजनीगंधा परिवार हा आमच्या सर्व स्वामी सेवेकऱ्यांना सहकार्य करतो, मदत करतो. स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे यश. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आता चाललो आहे मी स्वामींच्या मंदिरात, कारण की आज श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे आणि त्यानिमित्ताने चिंचवडमध्ये कार्यक्रम देखील आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपले मित्र सागर भाऊ चिंचवडे, ज्यांना आपण आपल्या मराठवाड्यात घेऊन गेलो होतो मदत करायला, ते घेऊन गेले होते. त्यांच्याच इकडे रजनीगंधा मित्रमंडळ आहे, त्यांचे ते स्वामी समर्थांचा कार्यक्रम आहे. मग त्यानिमित्ताने आज तिकडं जायचं. चला तर मग जाऊयात त्या मंदिरात आणि नक्की काय काय कार्यक्रम आहे तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी समर्थ भक्तांचे हार्दिक स्वागत. चला, रात्रीचं एवढं भारी दिसतं नाही तर हे सगळ्या कडकडनी लाईटिंग वगैरे आहे, सगळं डेकोरेशन खूप भारी दिसतं संध्याकाळचं. चला मंदिरात जाऊयात, आलंय जवळ मंदिर. एकदम परफेक्ट टायमाला आलो आपण. आता आरती चालू आहे आणि त्याच टायमिंगला आपण आलो. रजनीगंधा श्री स्वामी समर्थ मंदिर, श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा त्यानिमित्तानं आयोजित हा कार्यक्रम आहे. आणि बघू शकता खूप सारे भाविक भक्त आरतीसाठी म्हणा, दर्शनासाठी म्हणा आज दिवसभर येत आहेत. चला आरती चालू आहे, आपण ड्रोनची टेस्टिंग घेऊयात, कारण श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन या शुभमुहूर्तावरती आपला ड्रोन उद्घाटन होतं आहे. आपण फर्स्ट टाईम फ्लाय करतो आहे. चला तर मग बघूयात ड्रोनमधून हे मंदिर कसं दिसतंय, काय दिसतं हे तुम्हाला मी दाखवतो. चला. आरती झाल्यानंतर आपल्या ड्रोनचं स्वामींच्या मंदिरात सागरभाऊंच्या हस्ते पूजन करण्यात आलं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा संपन्न होत असताना आज हे आमचं सोहळा संपन्न करण्याचं 5वं वर्ष. गेले सातत्याने 5 वर्ष झालं ही मंदिर उभारणी असेल किंवा ह्या सोहळा संपन्न होत असताना आमचे सेवेकरी असतील, रजनीगंधा परिवार असेल आणि विशेष करून आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभतं ते आमचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय सचिनदादा चिंचवडे असतील, त्याचप्रमाणे सागरदादा असेल, यशराज चिंचवडे असतील आणि आमचा हा रजनीगंधा परिवार हा आमच्या सर्व स्वामी सेवेकऱ्यांना सहकार्य करतो, मदत करतो. आणि ह्या स्वामी सोहळा व भव्य दिव्य असा सोहळा आम्ही गेले 7 दिवस झाले संपन्न करत आहोत. ह्या सोहळा संपन्न करत असताना धार्मिक कार्यक्रमांचं आम्ही आयोजन करत असतो. दैनंदिन कार्यक्रमामध्ये प्रवचनरूपी सेवा असेल, पारायणरूपी सेवा असेल, त्याचप्रमाणे महिलांचं भजनरूपी सेवा असेल. सायंकाळी आम्ही हरिभक्त पारायण माऊली महाराज पठारे, त्याचप्रमाणे आमचे नारायण शास्त्री केंद्रे महाराज यांनी हरिभक्त पारायण कीर्तनरूपी सेवा संपन्न केलेली आहे. अशाच पद्धतीने आम्ही हा संपन्न केलेला सोहळा आजची सोहळा संपन्न करत असताना आज महाआरती केलेली आहे. महाआरती संपन्न झालेली आहे. स्वामींचा प्रकट दिन सोहळा संपन्न करत असताना आम्ही भाविकांना इथे प्रसादरूपी सेवेचं सुद्धा आम्ही सेवन करत असतो. असंच सेवा आमच्या हातून घडत राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि आम्हाला ऊर्जा मिळत राहो अशीच आम्ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज
महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यश जागा का सोडली पण घेतलाय. खूप सारे भाविक भक्त येणार याच अनुषंगाने महाप्रसादाचं देखील आयोजन इथे खूप मस्तपैकी केलं होतं. चलो गाईज, दिवसभर बघितलं कसा माहोल होता, प्रसाद दर्शन वगैरे सगळं. आणि आता बघा पालखी निघायला लागली आहे इथं बघा. हे बघा स्वामींच्या पालखीची सजावटीचं काम चालू आहे. खरं तर भरपूर ठिकाणी पाहिलं की रेडीमेड फुलं आणून ते लगेच लावून सजवून बाहेरूनच करून जातात, पण इथे स्वतः त्यांच्या हाताने पालखी सजवत आहेत. हे पाहून खरंच भारी वाटलं. ते स्वतः बघा फुलं वगैरे लावतात. ते अशी ही मस्तपैकी पालखी सजवली. हे बघा पालखी सजवल्यानंतर अशी स्वामी महाराजांचा फोटो स्वस्तिक काढलेला आहे. ही अशी पालखी आता बाहेर आणून खांद्यावरती ती फिरवली जाणार आहे एरियात. ते पण आपण पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे ते ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ. चला फायनली पालखी सुरू झालेली आहे. हे बघा पुढे बँजो, मागे स्वामींसाठी घोडा, त्याच्या मागे महिला आणि त्याच्या मागे पालखी. असा हा पालखी सोहळा सुरू झालेला आहे. आणि हा ह्याच रोडवरती असं फिरून येणार आहे. तर आनंद घ्या पालखीचा, तोही ड्रोनच्या माध्यमातून. चला श्री स्वामी समर्थ. चला पालखी फिरून परत मंदिरात आणलेली आहे. महिला इथे स्वामी महाराजांना ओवाळत आहेत. आणि असा हा पालखी सोहळा इथे संपन्न झाला. आणि आता परत संध्याकाळी एकदा आरती होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल आणि दर्शनासाठी मंदिर लोकांसाठी खुलं करण्यात येईल. आणखीन एक गोष्ट या मंदिराची मला आवडली ती म्हणजे बघा प्रत्येकाच्या शेवटवर तुम्हाला सेवेकरी असं दिसेल. मंदिराचा जो कार्यकर्ता आहे त्याने कोणताही कार्यकर्त्याचा टॅग न लावता सेवेकरी हा टॅग लावलाय. लोकांची सेवा करणारा सेवेकरी, ही गोष्ट खरंच खूप मनापासून आवडली आणि खरंच मस्त कार्यक्रम पार पडला. समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री स्वामी. चलो गाईज, फायनली सगळा कार्यक्रम आटपला आहे. तुम्ही बघितलं सकाळी 10-11 वाजल्यापासून कार्यक्रम चालू होता. मी 1 वाजता काहीतरी आलो होतो, तेव्हा आरती वगैरे झाली आणि त्यानंतर 4-5च्या दरम्यान पालखी होती, भजन कार्यक्रम होता. त्यानंतर येणाऱ्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला महाप्रसाद होता.
एवढं मोठं नियोजन, एवढी गर्दी, एवढे लोक, सगळं खरं मानलं पाहिजे नियोजन करणाऱ्यांना. आणि त्यांना सगळ्यांची साथ आहे, ते महत्त्वाचं आहे. कारण एकट्या दुकट्याचं काम नाही आहे एवढं मोठं नियोजन करणं. चिंचवडमधील खरंच खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे असं म्हणायला हरकत नाही आजची गर्दी बघून तरी. आणि ह्याच शुभ मुहूर्तावर आपण आपल्या ड्रोनचं उद्घाटन केलेलं आहे. फर्स्ट टाईम ड्रोन फ्लाय केलेला आहे. हे स्वामींच्या चरणी आपला ड्रोन ठेवून आपण आशीर्वाद घेऊन आपल्या ड्रोनच्या प्रवासाची सुरुवात केलेली आहे. चला, झाले दर्शन. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.